हॅलो, कसे आहात सगळे? वेलकम टू माय व्लॉग. माझं कधी-कधी काय होतंय ना, की मला पहा आणि फुलं व्हा. कधी-कधी वाटतं, की आपण एका बाळाची आई आहेत एवढ्या यंग एजमध्ये आणि म्हणून स्वतःवर प्रेम पण येतं आणि दुसऱ्या मोमेंटला स्वतःचं गेन झालेलं वेट, डोळ्याचे डार्क सर्कल, फेसवरचे पिंपल्स पाहून असा राग येतो ना, की मग कशातच इंटरेस्ट राहत नाही. पण एक सांगू, ह्या वेट लॉसच्या चक्करमध्ये मी लॉस होईन, पण माझं वेट तसंच राहीन. आय नो तुम्ही म्हणताल, सतत बाहेरचं खाते, मग वेट लॉस काय होणार आहे? मग काय करू? नियर अबाउट 1 वर्ष मी बाहेरचं सोडून बघितलं. माझी डिलिव्हरी झाली फेब 2024मध्ये 2 वर्षापूर्वी. त्यानंतर नियर अबाउट 8 महिने मी बाहेरचं काही खाल्लं नव्हतं. प्रॉपर घरचं जेवले होते आणि हेल्दी खात होते. का तर बाळासाठी चांगलं असतं आणि स्वतःमध्ये पण चेंजेस होतील म्हणून. कशाचं काय? काहीच झालं नाही. आता रिग्रेट होते की आपण स्वतःला किती मारलं. म्हणून जाऊ द्या सोडा म्हणलं, परत सगळं स्टार्ट केलं. आय नो हे बरोबर नाहीये. आत्ता पण मला मनात येतं की आपण परत वेट लॉस चॅलेंज स्टार्ट करूया. वेटकडे लक्ष देऊया. नवीन इयरचं रिझोल्युशन पण डिसाईड केलं होतं. पण आता ह्या वर्षाचे 2 महिने निघून गेले. पण माझं वेट लॉस चॅलेंज काही चालू झालं नाही. माझ्यासारखे खूप न्यू मॉम्स असतील किंवा ज्यांचे बेबी 3-4 वर्षाचे होऊ नये त्यांची हीच कंडिशन होत असेल, तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. म्हणजे मला जास्त प्रेशर येणार नाही आणि वाटेन ठीक आहे, होतं सगळ्यांसोबतच. तर हा टॉपिक मी शेअर केला कारण 4-5 दिवस झाले माझ्या डोक्यात ह्याच गोष्टी होत्या आणि वाटलं आपल्यासोबतही कोणी असेल, आपण एकट्याच नाही म्हणून. पण प्लीज कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. तर आजसाठी एवढंच. ओके बाय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.